सांगली कॉलेज कॉर्नरजवळ असलेल्या एका पानपट्टी दुकानात उधार सिगारेट दिली नसल्याच्या रागातून दोघांनी कामगाराला दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। सदरचा प्रकार हा शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास घडला। या प्रकरणी जखमी हुजैफ रशीद मोमीन वय वर्ष 24 राहणार सांगली याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित स्वप्नील साबळे आणि त्याचा भाऊ सौरव, पूर्ण नाव माहीत नाही, दोघे राहणार संजय नगर, या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरातील काही अंतरावर असणाऱ्या कुरणे चौक येथे आर्या पान शॉप हे दुकान आहे आणि या दुकानात जखमी हुजैफ मोमीन हा काम करतो। शनिवारी सायंकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास हुजैफ हा पानपट्टीत असताना संशयित स्वप्नील साबळे हा या ठिकाणी आला। तुम्हाला उधार सिगारेट देत नाहीस असं म्हणून तुला लय मस्ती आली आहे का असं म्हणत दोघा भावांनी दगडाने मारहाण करून जखमी केलं आणि निघून गेले। घडलेल्या या घटनेनंतर जखमी हुजैफ याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।